आळंदीतील इंद्रायणी नदीच्या धोक्याची पातळी ओलांडलेली आहे, तरी काठावरील सर्व घरे आणि धर्मशाळेतील वारकरी बांधवांनी सुरक्षा आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आळंदीमध्ये भाविक आणि वारकऱ्यांची मोठी गर्दी अपेक्षित असतानाच इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे। मुसळधार पावसामुळे नदीला मोठा पूर आला असून आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील 4ही पूल पाण्याखाली गेले आहेत। या परिस्थितीमुळे आळंदी देवस्थानाने वारकरी आणि भाविकांना अत्यंत महत्त्वाचं आवाहन केलं आहे। आळंदीच्या दिशेने प्रवास सुरू केलेल्या वारकऱ्यांनी ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी सुरक्षित थांबावे आणि सध्या आळंदीत येण्याचा प्रयत्न करू नये असं देवस्थानने स्पष्ट केलं आहे। श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदीच्या वतीनं मी पालखी सोहळा प्रमुख ॲडव्होकेट राजेंद्र बाबूराव माप नम्र विनंती करतो की सर्व वारकरी भाविक व नागरिकांना नम्र आवाहन करण्यात येते की इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील 4ही पूल पाण्याखाली गेलेले आहेत। त्यामुळे सध्या आळंदी शहरात येणं सुरक्षित नाही। जे वारकरी व भाविक आळंदीच्या दिशेने प्रवास करत आहेत त्यांनी ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी अथवा त्या लगतच्या सुरक्षित ठिकाणी थांबावं। आळंदीमध्ये येण्याचा कुठल्याही प्रकारे प्रयत्न करू नये। या ठिकाणी पुराची परिस्थिती पाहता आळंदी देवस्थाननं योग्य त्या सर्व दक्षता घेतलेल्या आहेत। महसूल प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, भाविक भक्त असेल, यांना नम्र आवाहन करण्यात येत आहे की आपण ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी सुरक्षित थांबावं। दरम्यान जिल्हा प्रशासन, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। नागरिकांनी आणि भाविकांनी प्रशासनाच्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, अफवांवर विश्वास ठेवू नये, तसंच नदीपात्र, घाट परिसर आणि बंद करण्यात आलेल्या पुलांच्या दिशेने जाणे टाळावे असे आवाहनही करण्यात आलेले आहे। वारकऱ्यांना पोलीस प्रशासनातर्फे एक नम्र आवाहन आहे की आपण पाहताय इंद्रायणी नदीला अगदी जोराचा पूर आलेला आहे आणि नदीची पूर पातळी ही नदी ओसांडून वाहत आहे। सकाळी आपण सिद्धबेट आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये इंद्रायणी नदीच्या काठाला ज्या धर्मशाळा आहेत त्यातील वारकऱ्यांना आपण सुरक्षितता बाहेर काढलेलं आहे। अजूनही काही धर्मशाळांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी घुसलेलं आहे। पोलीस प्रशासनातर्फे सर्व वारकरी आणि धर्मशाळाचे मालक आणि स्थानिक ग्रामस्थ यांना विनंती करण्यात येते की आपण तिथं जे आता भाविक आहेत त्यांना सुखरूप बाहेर काढलं पाहिजे किंवा त्या तत्काळ मोकळ्या केल्या पाहिजे। नवीन तिथं कोणालाही जाता येणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे, कारण पूर हा वाढत आहे। पश्चिम पाट्यामध्ये जोरात पाऊस पडत आहे। तसेच इंद्रायणी नदीवरून आळंदीला येणारे जे मार्ग आहेत ते आता बंद झाले आहेत। इंद्रायणीच्या आळंदी परिसरातील सर्व पुलांवरून पाणी चाललं आहे। आपण रस्ते बंद केले आहेत, त्यामुळे आता इंद्रायणी नदीवरून आळंदी यायला एंट्री नाहीये। तसेच इतर रस्ते सुद्धा आळंदी बंद केले आहेत। त्यामुळं वारकऱ्यांना नम्र विनंती आहे की आता ज्या ठिकाणी ते आहेत त्या ठिकाणी त्यांनी सुरक्षित थांबावं आणि पुढील परिस्थिती विश्वस्त आणि नगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन आपल्याला कळवी त्याप्रमाणे पुढील निर्णय घ्यावा। आळंदीकडे येणारे सगळे पूल हे पाण्याखाली गेलेले आहेत आणि आत्ताची परिस्थिती पाहता पावसाचं प्रमाण देखील वाढत आहे। त्यामुळं आळंदीकडे माऊलींच्या प्रसारासाठी येणाऱ्या सर्व वारकऱ्यांना नगरपालिका असेल, पोलीस प्रशासन असेल आणि देवस्थान असेल यांच्या माध्यमातून कळवण्यात येते की आळंदीमध्ये आता कुणीही येण्याचा प्रयत्न करू नये। हाय त्या ठिकाणी आपण जागेवरती थांबायचं आहे। पुढील काळामध्ये पावसाची परिस्थिती पाहून संपूर्ण अंदाज घेऊन वारकऱ्यांना आणि भाविकांना पुढची दिशा लवकरच सांगण्यात येईल।